सोलापूरमध्ये पाहणीनंतर केंद्रीय पथकाचा आणखीन एक कारनामा पाहायला मिळतोय। केंद्रीय पथकाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झालेला आहे। कारण सोलापूर दक्षिणच्या हत्तूर गावामध्ये केंद्रीय पथक शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार होतं, पण शेतकऱ्यांना भेट न देताच केंद्रीय पथक निघून गेलं। केंद्रीय पथक आणि जिल्हाधिकारी आपल्या व्यथा जाणून घेतील का, असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। 30% नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले आहे। बाकी अजून 70% माणसाला नाही। आता काय मागणी तुम्ही सरकारकडे? बाकीचे पैसे द्या की त्याचं 1 मिनिट पण न थांबता त्याच्यामध्ये सगळं जिल्हाधिकारी साहेब होते, कुमार आशीर्वाद साहेब होते आणि जंगम साहेब असेल, शिवसाहेब, कोणीही न थांबता सरळ पथक तसंच निघून गेले। आमच्या गावकऱ्यांना नाराज झालेले या केंद्रीय पथकावर। कारण कसं आहे, इथं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात वर्ग आहे, पण शेतकरी का तर आडवे लावेल ह्या भीतीने केंद्रीय पथक सुद्धा या ठिकाणी थांबले असं मला वाटतं। कारण तुम्ही पाहू शकता की आपलं हत्तूर जे आहे, तुम्ही मीडियाद्वारे पण बघितलेले 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत पाणी उतरलेलं नाही। आता पथक कुठे गेले? आता पथक आम्हाला सांगलेलं नाही, आता थांबते म्हणून आम्ही सगळं गाव ग्रामस्थांनी इथं वेशीमध्ये ग्रामपंचायत ऑफिस समोर थांबलेले आहे। 1 मिनिट सुद्धा थांबलेलं नाही। हे दुःख आम्हाला खेद वाटत आहे प्रशासनावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।